व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, विलिनीकरण होणार, यावर खूप चर्चा, वाद विवाद, आडाखे तडाखे, अंदाज बांधणं अनेकांचं सुरू आहे. यावरून खूप चर्चा झडत आहे. म्हणजे मग त्या चर्चा राजकीय असोत किंवा मित्रांमध्ये असोत, चहाच्या टपरीवर म्हणा, रस्त्याच्या चौकात, एखाद्या कट्ट्यावर, पारावर, ही चर्चा जी आहे विलिनीकरणाची ही खूप जोर धरू लागली आहे आणि दिवसेंदिवस हिचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दादांची मुळातच इच्छा नव्हती विलिनीकरणाची, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवारांपासून ते त्यांच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचं म्हणणं असं आहे की दादांची शेवटची इच्छा हीच होती. अरे शेवटची इच्छा कशी काय म्हणू शकता? तुम्हाला माहित होतं का दादा जाणार आहेत म्हणून? ही माझी शेवटची इच्छा आहे बाबा, असं माणूस केव्हा म्हणतो? जेव्हा त्याला असं वाटतं की झालं, संपलंय आलं सगळं आपलं. असं काही दादांना खरंच वाटलं होतं का? काही बोलायचं उभं विनाकारण शेवटची इच्छा म्हणून. हे सगळं मीडियामधून फुगवलेलं स्तोम आहे मित्रांनो. आणि आता यामध्ये अनेक जण उड्या मारू लागलेत, नानाविध तर्कवितर्क लढवायला लागलेत, उगीच काहीही मनाच्या कंड्या पिकवायला लागलेले आहे. आपल्याला जे वाटतं तेच सत्य आहे आणि तेच खरं आहे हे समोरच्याला भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात यामधला एक नीट फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, व्यवस्थित फरक लक्षात घेतला पाहिजे की विलिनीकरण व्हावं ह्या बाजूने जे बोलत आहेत ते 99% सगळेजण हे शपगटाचे आहे आणि त्यांना काउंटर करत आहे तटकरे, भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल अजित गटातर्फे. आतापर्यंत या विलिनीकरणावर सुनेत्रा वहिनींनी एकही वाक्य उच्चारलेलं नाही. पार्थ पवार म्हणा, जय पवार म्हणा, यांनी कोणीही काहीही वक्तव्य या बाबतीमध्ये केलेलं नाहीये. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते मात्र इतके अतिउत्साही झालेले आहे, इतके आसुसलेले आहे, इतके आतुर झालेले आहेत की कधी एकदा हे विलिनीकरण होतं आणि कधी एकदा सगळं आधिपत्य पुन्हा एकदा सैरभैर झालेल्या आधारवाडाकडे जातं. म्हणजे मग सुप्रिया सुळे यांना पुन्हा 10 एकरामध्ये 100 कोटीचं उत्पन्न घेता येऊ शकतं. कदाचित आता 1 एकरामध्ये सुद्धा त्या घेऊ शकतील जर विलिनीकरण झालं तर. कधी एकदा पुन्हा 25,000 कोटी नव्हे तर 50,000 कोटी, 1,00,000 कोटीचा शिखर बँक घोटाळा करता येऊ शकतो. याची स्वप्न कदाचित नव्या डाकू रोहित पवारला पडत असावीत. कधी नव्हे तो आपल्याला परत अर्थमंत्रीपद मिळतं की काय या अपेक्षेनं, बुभुक्षित नजरेनं जयंत पाटील सुद्धा म्हणत आहेत की 8 वेळा 10 वेळा दादा घरी आले, दादा घरी जेवण करून गेले. अहो, जेव्हा दादा घरी आले आणि दादा जेवण करून गेले तेव्हा हे अपडेट्स मी दिले का नाहीत लोकांना? असं काय गुपित दडलेलं होतं दादांच्या आयुष्यामध्ये लपवून ठेवण्यासारखं? दादांचं आयुष्य तर उघड्या पुस्तकाप्रमाणे होतं. जे होतं ते सगळं तोंडावर होतं, परखड होतं, स्पष्ट बोलायचे, ते कोणाची भीडभाड ठेवत नव्हते, सगळ्या जगाला माहितीये. मग तुम्ही या ज्या तुमच्या भेटी झाल्या होत्या दादांसोबतच्या त्या उघड का नाही केला तेव्हाच? आता दादा उत्तर द्यायला नाही आहेत आपल्यात म्हणून त्यांच्या नावावर बिल फाडणं चालू आहे का? आणि ह्या बिल फाडण्याच्या रांगेमध्ये आणखी एक महाभाग सामील झालेला आहे ज्याचं नाव आहे निलेश लंके. आता या निलेश लंके यांनी तर अगदीच चमत्कारिक दावा करून टाकलेला आहे विलिनीकरणाच्या संदर्भातला. यावरच आपण आज थोडंसं भाष्य करणार आहोत. आणि निलेश लंके हे नेमके कोण आहे, काय आहे, यांचं कर्तृत्व काय आहे, किंवा संसदेमध्ये खासदार म्हणून बसल्यानंतर यांना किती मान सन्मान आहे हे पण थोडंसं आपण आज तपासून बघूया. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. निलेश लंके यांच्या विषयावर जाण्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने आतापर्यंत थोरा मोठ्यांच्या प्रेरणेनं, युवपुरुषांच्या प्रेरणेने जे सेवा कार्य केलेलं आहे निस्वार्थ वृत्तीने, स्वभावाने, त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत. तेवढी कृपा करून बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन
आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. आपला एक एक रुपया त्यांना जगण्याची नवी उभारी देणार, एक आधार देणार आहे, त्यांना दिलासा देणार आहे. तेव्हा कृपया या सत्कर्मामध्ये तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची एक रितसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोचती करता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. निलेश लंके हे अहिल्यानगरचे खासदार, म्हणजे असं म्हणावं लागेल दुर्दैवी अहिल्यानगरचे खासदार. आता दुर्दैवी हा शब्द आम्ही का उच्चारला, का संबोधन दिलंय असं, याच्या मागे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाच्या बाबी आहेत, त्या जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. काय झालं, लंके लक बाय चान्स खासदारकीला निवडून आले. आता अर्थात तेव्हा 8,000 रुपये महिना खटाखट 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 हे फारच गाजत होतं. या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी जर बहुमतात आले तर ते परत संविधान बदलून टाकतील, लोकशाही संपवतील, देशात हुकुमशाही आणतील, असे बरेच फेक नरेटिव्ह तेव्हा चालवले गेले. आणि भारतीय जनता पक्ष किंवा NDA महायुती हे फेक नरेटिव्ह खोडून काढण्यामध्ये अपयशी ठरले. त्याच्यामुळे ह्यांना अपेक्षित यश लोकसभेला मिळालं नाही आणि त्याचाच फायदा बजरंग सोनवणे, निलेश लंके यांच्यासारख्यांना झाला, अमन कोल्हे सुद्धा. तर हे जेव्हा विजयी झाले निलेश लंके यांनी सगळ्यात पहिलं काम कुठलं करावं, सगळ्यात पहिलं, आम्ही दुर्दैवी का म्हणतो अहिल्यानगरला त्याचं कारण आता तुम्हाला कळेल. अहिल्याबाई होळकर, अहिल्या माता म्हणतात, त्यांना आई म्हणतात, आई, अहिल्या आई. या अहिल्या आईने असे तू हिमाचल हिंदू मंदिरांची पुनर्स्थापना केली, जीर्णोद्धार केलेली आहे. हिंदू धर्म असा धगधग्या ज्वालेप्रमाणे सतत तेवत ठेवला. प्रत्येक मनामध्ये, प्रत्येक हिंदू मनामध्ये हिंदुत्वाची ज्वाला त्यांनी भडकवलेली होती. स्वधर्म काय असतो, राष्ट्रप्रेम काय असतं, मातीवर प्रेम करणं काय असतं, हे त्यांनी जगाला शिकवलं. नुसतंच शिकवलं नाही तर कारभार सुद्धा तितक्याच सचोटीने केला. अशा त्या पुण्यश्लोक आई अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं ते आज अहिल्यानगर आहे. धर्मासाठी ज्यांनी कधीही तडजोड केली नाही त्या अहिल्या मातेच्या अहिल्यानगर या शहरामध्येच निलेश लंके नावाचा एक धर्मद्वेष्टा, खास करून हिंदू धर्मद्वेष्टा खासदार निवडून आला. यांचं पहिलं काम असं होतं की काही आमच्यासारखे गोरक्षक, गोसेवक जे काम करतात अहोरात्र गोमातेसाठी, अशांपैकी काही जणांनी अहिल्यानगरकडून बाहेर शहराबाहेरच्या रस्त्यांवर काही ट्रक जात होते, काही टेम्पो जात होते, काही डंपर जात होते, ज्यामध्ये गायी कोंबलेल्या होत्या आणि त्या सगळ्या कत्तलखान्यात येत होत्या, नेल्या जात होत्या. त्या गोरक्षकांनी त्या अडवल्या आणि त्या गायींची सुटका केली. आता त्या गायींची सुटका केल्यानंतर जे कोणी शांतीदूत त्या गायींची कत्तल करण्यासाठी त्यांना घेऊन जात होते ते धावत पळत पोहोचले कोणाकडे, निलेश लंकेकडे. खासदार साहेब बघा, यांनी आमच्या गायी सोडून घेतल्या आणि आता आम्ही व्यापार कसा करायचा. त्यावर भडकला ना हा बाबा. भडकला कोणावर? त्या शांतीदूतांवर नाही, हिंदूंवर, त्या गोरक्षकांवर, त्या गोसेवकांवर, की तुम्ही मूर्ख आहात का, ते बिचारे त्यांचा व्यापार करत आहेत, ते त्यांचं चांगलं काम करत आहेत, तुम्ही कशाला आडकाठी आणता. गोमातेची तस्करी करणं आणि त्यांना कत्तलखान्यामध्ये नेऊन मारणं हे चांगलं काम कधीपासून झालं? लंके, अहिल्यानगरमध्ये राहतो आपण, किमान त्या नावाची तरी थोडी चाड ठेवायची असती तेव्हा बोलत असताना. हे यांचं पहिलं काम होतं आणि अशी अनेक कामं यांनी केली. त्याच्यानंतर हे जेव्हा प्रचार करत होते ना स्वतःचा, तेव्हा अगदी कफल्लकासारखे हिंडत होते इकडे तिकडे प्रचाराच्या दरम्यान. विजयी झाल्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये 4 बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याच्या चेन, एक पॉश 4 व्हीलर. एकाच महिन्यात एका पत्रकाराने यांना प्रश्न विचारला
अहो एवढं कसं काय झपाट्यानं मिळालं? माझं नाही आहे. माझ्यावर जे लोक प्रेम करतात, जी जनता माझ्यावर प्रेम करते, त्यांनी मला हे गिफ्ट दिलंय म्हणे. आम्हाला तर नाही दिलं बाबा आजपर्यंत कोणी असं गिफ्ट. कदाचित आमच्यावर कोणी प्रेमच करत नसावं, है ना, किंवा आम्ही असं कधी कामच केलं नसावं. म्हणजे आपण काय बोलतोय, कसं बोलतोय याचं सुद्धा यांना भान नाहीये. एकदा हे संसदेमध्ये भाषण करायला उभे राहिले, त्याच्या अगोदर इथून निघताना पत्रकार परिषद घेऊन हे काय बोलले, आम्हाला निवडून दिलं तुम्ही, आता बघा आम्ही संसद कशी गाजवतो आणि कसं टाळ्यावर आणतो मोदीला, ह्याला आणि त्याला, थमक्यावर थमक्या आव्हानं. गेले संसदेमध्ये असं काहीतरी बडबड करू लागले बोलत असताना. शेवटी ओम बिर्ला यांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की हे बघा, तुम्ही आता थांबा, तुम्हाला बोलता येत नाही, शांत बसा, गप बसा. पुढच्या वेळेस जेव्हा बोलायचं असेल तेव्हा लिहून आणा आणि ते लिहिलेलं वाचून दाखवा वाटले असतं, मला चालेल, मला हरकत नाहीये, पण असा वेळ वाया घालू नका संसदेचा. त्या शब्दात त्यांना झापण्यात आलेले आहे तिथं. यांना साधं तोंड उघडता येत नाही हो, यांना बोलता येत नाही. आणि हे खासदार हे देश चालवणार, हे जिल्हा चालवणार, यांच्या हातात प्रशासन कशासाठी? धन्य ते अहिल्यानगरचे सगळे नगरचे मतदार. काय नगं पाठवताय तुम्ही? प्रणिती शिंदे काय, निलेश लंके काय, बजरंग बाप्पा काय, ज्यांना तोंड देखील उघडता येत नाही बोलत असताना. इकडे गल्ली गोळामध्ये 4 पोरं सोबत असतात, त्यांच्यासमोर हुशाऱ्या मारण्यामध्ये त्यांचं सगळं गेलंय. संसदेमध्ये 4 वाक्य बोलता येतात का यांना? इंग्रजी सोडा, मराठी सुद्धा धड बोलता येत नाही यांना. आता लंके हे सक्षणा सलगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तेर इथे गेले होते. ठीक आहे, ही तेर म्हणजे अजितदादांची सासूरवाडी बरं का. तर त्या तेरमध्ये हे सक्षणा सलगरच्या प्रचार सभेसाठी गेले. सक्षणा सलगर ही शप गटातर्फे उभी आहे तिकडे जिल्हा परिषदेला. तिथं भाषण करत असताना या लंकेंनी एक नवीनच दावा केला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत, म्हणजे शप गट आणि अजितदादा गट, यांचं जर विलिनीकरण झालं तर अनेक जण अनसिक्युअर होतील म्हणे, अनेक जणांना अनसिक्युरिटी होईल. शब्द हा त्यांचाच आहे, अनसिक्युअर, अनसिक्युरिटी. मुळामध्ये अनसिक्युअर, अनसिक्युरिटी हा असा शब्दच नाहीये डिक्शनरीमध्ये कुठेच इंग्रजीमध्ये, त्याला इनसिक्युरिटी म्हणतात. हे सुद्धा यांना माहित नाहीये. असे धन्य खासदार निवडून येतात आपल्याकडे आणि हे आपले उद्धारकर्ते म्हणून घेतात स्वतः. तर कोण इनसिक्युअर होणार आहे? 2 राष्ट्रवादी गट जर एकत्र झाले तर इनसिक्युरिटी वाढेल म्हणे. कोणाची इनसिक्युरिटी वाढणार आहे? तटकरेंची, प्रफुल्ल पटेलांची, छगन भुजबळांची, धनंजय मुंडेंची, की सुनेत्रा पवारांची, की पार्थ आणि जयची? मुळात सध्या सगळ्यात जास्त इनसिक्युअर जर कोणी असेल तर सैरभैर झालेले आधारवड आणि 100 कोटीचं वांग्याचं उत्पन्न घेणारी त्यांची कन्या, हे सगळ्यात जास्त इनसिक्युअर आहेत सध्या. आणि यांच्यापेक्षा जर सगळ्यात जास्त अजून कोणी इनसिक्युअर असेल तर सैरभैर झालेल्या आधारवडाचा नातू रोहित पवार. घोटाळ्यांवर घोटाळे करून ठेवलेले आहेत. MCA दणका दिलेला आहे, शिखर बँकेनं दणका दिलेला आहे, बारामती ॲग्रोच्या घोटाळ्यामध्ये हे अजून जामिनावर बाहेर आहेत. अजून बऱ्याच चौकशा लागायच्या आहेत. 30 कुटुंब यांनी कर्जत जामखेड मधले उद्ध्वस्त करून टाकले, देशोधडीला लावलेले. त्या घरातली पोरं फरार आहेत, आज परागंदा झालेली आहेत, कुठेच माहित नाही. एका घरावर, एका शेतकरी कुटुंबावर करोडो रुपयाचं कर्ज चढवून ठेवलेले. सगळ्यांना ईडीच्या नोटिसा बसलेल्या आहेत. हालाकीच्या परिस्थितीत ऑलरेडी जगणारे हे शेतकरी विचारे आता ईडीला उत्तर देत बसले. करता धरता कोण आहे, करता कर्मिता कोण आहे? हा माणूस जो महाशिवरात्रीला मटण खातो. अरे आचार भ्रष्टी सदा कष्टी रे बाबा हो. ही जी संकटांची मार लागली आहे ना माग, ही जी शृंखला सुरू आहे ना संकटांची, एकावर एक घोटाळ्यांची जे ज्यांच्या फाईली उघडल्या चालल्या आहेत ना, हे त्याचंच लक्षण आहे. आचार भ्रष्टी सदा कष्टी. तेव्हा निलेश लंके जरा खुलासेवार पद्धतीने आपण सांगू शकाल का इनसिक्युअर कोण आहे ते? इनसिक्युअर सगळ्यात जास्त शरद पवार आहेत. त्याचं कारण आहे 2 एप्रिलला टर्म संपतीये साहेबांची खासदारकीची, आणि ती खासदारकीची टर्म संपल्यानंतर साहेबांना स्वतःला खात्री नाहीये
की आपण परत आता राज्यसभेवर जातो का नाही म्हणून. त्याचं कारण आहे फक्त त्यांची एकट्याचीच संपत नाहीये टर्म. अजून 7 जण आहेत रांगेत. फौजिया खान आहे, रामदास आठवले आहेत, प्रियंका चतुर्वेदी पण आहे. कोणाला पाठवणार आहात त्याचं गणित या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही मांडणार आहोत, ते नक्की बघा मित्रांनो. ह्यांच्या पायाखालची जमीन कशी सरकली आणि कोण इन्सिक्युअर झालेला आहे हे लगेच कळतंय. जनतेला एवढं येडं समजू नका, मूर्खात काढू नका. लोक काय बोळ्यानं दूध पित नाहीत आज. सगळ्यांना सगळं कळतं. हुशार झालेत लोक. बंडल फेकणं बंद करा. निलेश लंके यांच्यासारख्यांकडून दुसरी अपेक्षाच नाहीये. आता काय झालेलं आहे, काहीतरी करायचं बाबा, स्टंटबाजी करायची आणि साहेबांच्या नजरेमध्ये राहायचं. एवढ्याच साठी यांची ही सगळी धडपड आणि बरोबर चालू असते. पण यांना हे कळत नाही की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या आधारवडाला, जाणत्या राजाला, अजाणत्या राजाला 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये भोपळा मिळालेला आहे. कुठे आहेत यांचे हे खंदे शिलेदार, अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग बाप्पा सोनवणे, सुप्रिया सुळे, रोहित पवार? काय केलं यांनी प्रचारादरम्यान? आता थातुमातूर उत्तर देत आहेत. महानगरपालिकेची निवडणूक साहेबांसाठी चिल्लर आहे. साहेब लक्षच देत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी साहेबांनीच यायचं समोर, तुम्ही काहीच करणार नाही का? कदाचित हेच हाल आता परत एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा होणार आहेत. बघा नंकेत, बघूया आपण. 9 तारखेला रिझल्ट आहे. कोण इन्सिक्युअर होतं आणि कोण सिक्युअर होतं हे लवकरच कळेल आपल्याला. काल उत्तर देणारच आहे असं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? निलेश लंके जे बोललेले आहे की इन्सिक्युरिटी वाढली, तर कोणाची इन्सिक्युरिटी सगळ्यात जास्त वाढली आहे? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार की सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल? या नावांपैकी सगळ्यात जास्त इन्सिक्युअर कोण असेल असं तुम्हाला वाटतं? कमेंट करून टाका नाव. जय श्रीराम लिहा पुढे. बिलकुल लिहा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या लोकांना जर अद्वैत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तर मग आपल्याला नीट सभ्य भाषेमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार तर निश्चितच दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तेव्हा आपलं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. मित्रांनो, जाता जाता परत एकदा विनंती करतो, कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथील, तिथल्या रुग्णांसाठी आपण औषध उपचार, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी अन्नदानाची सोय. आपला जो बळीराजा आहे, जो कर्जबाजारी आहे, ज्याचं वादळी वाऱ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये घर पण पडलेलं आहे, शेत वाहून गेलेलं आहे, चिखल झाला होता सगळा. आता कुठे गाळ बाहेर आलेला आहे सगळ्या शेतातला, पण अजूनही पेरायला काही नाही, त्याच्याकडे गुराढोराला चारायला काही नाही, त्याच्याकडे लेकरं उपाशी जगाच्या पोशिंद्याचे. ही परिस्थिती भोगवत नाही. त्यामुळे थोरा मोठ्यांकडून प्रेरणा घेऊन, साधू संतांकडून, युवा पुरुषांकडून प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत आपण निस्वार्थ भावनेनं हे सेवा कार्य सुरू केलेलं आहे. या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं एवढीच आमची विनंती आहे मित्रांनो. आपला 1-1 रुपया देखील या सगळ्या गरजूंना, आपल्याच हिंदू बांधवांना, बंधूंना आणि भगिनींना जगण्याची नवी उमेद देणारे, आयुष्यामध्ये आधार देणार आहे, दिलासा देणार आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान आणि सहकार्य करता येईल ते अवश्य करा. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे आम्हाला त्याची एक पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, मन मोठं करा आणि या मोहिमेत सहभागी व्हा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.